नमस्कार, टीव्ही 9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहणार आहोत 9 राजकीय बातम्या। राष्ट्रवादी आमदार पात्रतेच्या सुनावणीचा आज निकाल। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष। राष्ट्रवादीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे सर्वांना माहिती। दिल्लीवरून येणारा निकाल राहुल नार्वेकर वाचतील, संजय राऊतांची टीका। फैसला क्या है सबको मालूम है। फैसला क्या है उसमें आपको इतनी उत्सुकता होने की कोई कारण नहीं है। जो फैसला दिल्ली से आएगा या लंदन से आ जाएगा, किसी वकील ने बनाया हुआ फैसला उनको सिर्फ पढ़ना है। और क्या है, और क्या है? ये क्या लोकतंत्र है क्या? लोकतंत्र को बेचकर खा रहे ये लोग। काँग्रेस विधिमंडळ पक्षाची थोड्याच वेळात बैठक। नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक। विधान भवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात बैठकीचं आयोजन। काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित राहणार। मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर, माधवराव पाटील जवळगावकर अनुपस्थित राहणार। काही आमदार आमच्या परवानगीने बैठकीला अनुपस्थित राहणार। हंबर्डे, जवळगावकर येणार नाहीत, मतदानाला येतील, नाना पटोले यांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांच्या गटाने चंद्रकांत हंडोरेंचा पराभव केला। संजय राऊतांचा अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप। हंडोरे यांना आमचा पाठिंबा, राऊतांची प्रतिक्रिया। च्या उमेदवाराचे मी स्वागत करतो। मागच्या विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटाने हंडोरे यांचा पराभव घडवून आणला, क्रॉस शूटिंग केलं, आता स्पष्ट झालं। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस। जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत जरांगे उपोषणावर ठाम। मराठा समाजासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मोठं काम केलं। जरांगेंच्या आंदोलनावर खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। तर मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी जो वेळ लागतो तो लागणारच, असंही वक्तव्य। कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीचे विभागीय आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। कुणबी नोंदी शोधताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश।